पायिकू पाठीसी घातला, आपण पुढा राहिला, तेणे पांचजन्यो आस्फुरिला अवलीळाची. परी तो महाघोषू थोरू, गाजत असे गहिरू, जैसा उदैला लोपी दिनकरू नक्षत्राते. तैसे तुरबंबाळू भवते, कौरवदळी गाजत होते, ते हारपोनी नेणो केऊते गेले तेथ. तैसाची देखे ये रे, निनादे अति गहिरे, देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला. अर्थात आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेनेच वाजविला, परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो, त्याचप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा जो वाद्यांचा कल्लोळ, तो त्या शंखाच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला ते काही कळेना. त्याचप्रमाणे पहा, नंतर त्या अर्जुनाने अतिगंभीर आवाजाने देवदत्त नावाचा आपला शंख वाजविला.